उभाटा सेनेचे संजय राऊत यांनी केलेलं कालचं विधान हे पंतप्रधानांना अपमान करणार आहे, बदनामी करणार आहे। त्याहीपेक्षा संजय राऊत यांचे विधान हे प्रधानमंत्र्यांच्या बद्दल विद्वेष पसरवणार आहे आणि म्हणून आम्ही निवडणूक आयोगाला याबद्दल त्याची दखल घ्यायला लावू, विनंती करू आणि याबद्दल कायदेशीर कारवाईची अपेक्षा करू। आणि सवाल औरंगजेबी मानसिकतेचा असेल तर संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाला आणि उद्धवजींना आमचे थेट सवाल आहेत। याकूब मेमनचं थडगं उद्धवजी आपण मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी सजवलं गेलं, याला औरंगजेबी मानसिकता म्हणणार की नाही? आमचा सवाल सरळ उद्धवजींना आहे। ज्या अफजल गुरुने भारताच्या संसदेवर हल्ला केला त्याच्या समर्थनार्थ दिल्लीमध्ये अफजल तेरे कातिल जिंदा है हम शर्मिंदा है असं म्हणणाऱ्या लोकांना आपण मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये सभेला यायची परवानगी सुरुवातीला मिळाली होती की नाही? ही औरंगजेबी मानसिकता आहे की नाही? आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने तर अफजल खानाचं थडगही उखडून टाकलं। भारतीय जनता पक्षाच्या सरकारने तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आमच्या अष्टमुद्रा संदर्भातला बोधचिन्ह असलेला आमच्या संरक्षण यंत्रणेचा झेंडाही केला आणि भारतीय नेव्हीच्या ऑफिशियल ड्रेसवर आता अष्टमुद्रा आणली। संजय राऊत तर छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागत होते। मग संजय राऊत यांची हे पुरावे मागण्याची मनोवृत्ती म्हणजे औरंगजेबी मनोवृत्ती नाही का? आणि म्हणून याची उत्तरं उद्धवजींनी द्यावीत। महाराष्ट्र उघड्या डोळ्याने पाहतोय, विद्वेष पसरवणारी वक्तव्य पंतप्रधानांबद्दल करणं, अपमान आणि बदनामी करणं हे निवडणूक आयोगाला मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या व्हायोलेशन मध्ये येतं की नाही हे बघण्याची आमची विनंती राहील। त्यावर कारवाईची अपेक्षा राहील। अजून आपल्या अवकाश संजय राऊत यांनी बघावी। मोदीजींवर प्रश्न आणि मोदीजींना प्रश्न विचारण्याआधी संजय राऊत यांनी मोदीजींच्याच आशीर्वादाने खासदार झाले आहेत एवढी तर स्वतःची अवकाश आहे की नाही ते बघावं। आणि म्हणून या विषयामध्ये निवडणूक आयोगाकडून आमची अपेक्षा आहे। उद्धव ठाकरेंनी पण टीका केली ते म्हणतात भाजपमध्ये या शिंदेकडे नाही तर तुरुंगात जा अशी धमकी नेत्यांना दिली जाते। मला वाटतं ते रोज स्वप्नात जे बघतायत ते त्यांच्या सभेमध्ये बोलतायत। ते जे सभेमध्ये याबद्दल बोलतायत त्याचा सत्याशी काही संबंध नाही। आणि तथ्यच बघायची झाली तर एकनाथ शिंदे आणि 40 आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसला उद्धवजी तुम्ही मदत करताय, त्यांना वाढवताय, आमचं खच्चीकरण करताय असं सांगून गेले। ईडी सीबीआय इन्कम टॅक्स सांगून गेलेले नाही। महाराष्ट्र विसरलेला नाही। तुमच्या स्वतःच्या कुटुंबातील परिवारातील उद्धवजी लोक हे तुम्हाला सोडून गेले। तुम्हाला न्यायालयापर्यंत लढाई, प्रॉपर्टीची लढाई लागली। यात कुठल्या एजन्सी नव्हत्या। तुमचा चुलत भाऊ तुम्हाला सोडून गेला कारण तुम्ही त्यावेळेला जी छळवणूक केली त्याबद्दल त्यांचे चुलत भाऊ बोलले। यात ईडी सीबीआय कुठलेच नव्हतं। त्यामुळे तुम्हाला सोडणारी लोक तुमच्या अहंकारामुळे, उद्धवजी तुमच्या छळवणुकीमुळे आणि तुमच्या परपक्षाशी असलेल्या प्रेमामुळे
आणि आता तर केवळ पुत्र प्रेमामुळे तुम्हाला सोडून जातात.